तर जाऊया सामन्याकडे मित्रांनो. टाइम सेट केला जातोय, पंचांचा इशारा पण सुद्धा येतोय. तर पहिलाचा षटक घेऊन येत आहे गोलंदाज, तो म्हणजेच 11 वाजून 53 मिनिटांचा टाइम इथं सेट केलेला आहे. रवी आणि दिनेश, एक दिनेशची जोडी इथं आलेली आहे. तर बघूया, स्ट्राईकला जो आहे फलंदाज तो म्हणजेच रवी असणार आहे आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच दिनेश. आणि पहिलं षटक घेऊन येत आहे वीर तानाजी रापडे या संघातील गोलंदाज राजू पाटील. बघूया कशा पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. तर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो म्हणजे स्ट्राईकला असला हा फलंदाज रवी. पहिला चेंडू विरकून दिलाय, चेंडूला फक्त दिशा दिली. फुटबॉलच्या अंदाजानं अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे. चेंडू सरसावतोय डीप मध्ये पॉईंटच्या. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो, 2 धाव पूर्ण करतात आणि तिसऱ्या धावाचा प्रारंभ इथे सुरुवात केलेली आहे. आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा इथं अर्जित करतात. अप काउंट ओपन करतोय हा फलंदाज रवी 3 धावाने आणि संघाची सुद्धा धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 3. रवी हा तंत्रशुद्ध असलेला हा फलंदाज आहे. 6 चेंडू मध्ये तर रवी एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. खरोखरच 7 चेंडू मध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे आणि पॉवर प्लेचा षटक नव्हता. दुसरा चेंडू चांगला चेंडू हाताला होता. काळ मंत्र देताना फक्त चेंडू थोडासा उचली घेऊन खांद्यावरून विकेट किपरच्या हातामध्ये ससरतो. डॉट चेंडू इथं निघतोय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज डावखरा फलंदाज आहे दिनेश. बघूया काय पेश करतोय आपल्या बॅटीतून ते पाहायचं आहे. आता मात्र खोदून काढलाय चेंडू, दोन्ही क्षेत्राच्या दरम्यान मधोमध जाताना दिसतोय अद्भुत हा चौकार. तर जबरदस्त असा हा चेंडू भिरकून दिला होता फलंदाज दिनेश आणि दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान मधून जाताना दिसतोय. आता मात्र चेंडूला हलकाच हाताने दिशा दिली. चेंडू जातोय या पॅकोशॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव मात्र मिळते इथे. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा इथं झालेल्या आहे. इथं चांगली सुरुवात इथं झालेली आहे. रवी आणि दिनेश मध्ये चांगलं ताळमेळ इथं खेळताना दिसत आहेत. रवी हा 3 धावावर खेळतोय आणि दिनेश हा अवघ्या 5 धावांवर खेळत आहे. स्ट्राईकला येतोय तो म्हणजेच रवी. चेंडूला पुल करतोय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये रवाना होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित होत आहेत का ते पाहायचं आहे. मात्र 2 धावा इथं अर्जित होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जात आहे. धावसंख्या होत आहेत त्या म्हणजेच 10 धावा इथं झालेल्या आहेत. आता चेंडूला भिरकून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथं मनोज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. आणि 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 11, जिसके आगे भी 1 और पीछे भी 1 डबल 1 का. पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे. तर मित्रांनो, दरम्यान एजी स्पोर्ट निंबवली या संघाचे कर्णधार सन्माननीय श्री सीताराम गुलवी साहेब याचकडून आयोजन नियोजन आणि चालू सामन्यात आमचे पॅनल यांच्यासाठी शुभेच्छा इथं दिलेल्या आहेत. धन्यवाद सीताराम गुलवी साहेब. तुमचे सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय, धन्यवाद देतोय.
तर मित्रांनो पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेल्या पहिल्या षटकाचा विचार केला तर रवी याने आपल्या नावावर 6 धावा कोरलेल्या आहेत. आता बघा एक जबरदस्त फटका खोदलेला आहे आणि वार केलेला आहे पहिल्या चेंडूवर जबरदस्त आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. जाऊया डीजे कडे. धाव संख्याची आहे ती झपाटण्यावरती संघाची धाव संख्या होते ते म्हणजेच 17 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कुंदन पाटील जी आहेत तिथं पात्री वाटते चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 2 धावा इथं अर्जित करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मनोज येतोय गुणांसाठी. सफल क्रॉस होऊन चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय या स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. एक से ज्यादा कुछ नाही. 1 धाव इथं मात्र मिळतंय. फलंदाज रवी याला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतो. स्ट्राईक मिळते ती दिनेशला. 1 धावाने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय मनोज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असते डावखुरा फलंदाज. शॉट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये सरतो. निर्धाव चेंडूची समाप्ती. सीधे उंगली से घी निकल रहे तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है. आता माझा जबरदस्त चेंडू होता. चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू दोन्ही क्षेत्रांच्या मधोमध जातो मात्र शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र 2 धावा इथं अरू शकत नाहीये. 2 धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा इथं झालेल्या आहेत. मित्रांनो दुसऱ्या षटकातील खेळ इथं प्रारंभ झालेला आहे आणि धावसंख्या ती झालेली आहे ती म्हणजेच 22 धावा आतापर्यंत झाले. दुसरा सामना सुरू झालेला तो म्हणजेच आता मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. लांबी कमी आहे उंची जास्त. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढत आहे. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 24 धावा इथं झाल्यात. म्हणजे 12च्या सरासरीनं धावा इथं काढल्यात. कारण 2 षटकांचा खेळ मित्रांनो इथे समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा मोबदले धावसंख्या इथं झाल्यात त्या म्हणजेच 24. जाऊया डीजे कडे. केला तर 24 धावा इथं झालेल्या आहेत. राजू पाटील यांनी 11 धावा दिल्या. त्यानंतर मनोज जे मागडं षटक टाकलेलं आहे 13 धावा दिल्या. त्यानंतर बघूया आपण तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजेच ज्ञानेश्वर ज्ञानदेव हे आलेले आहेत. पहिला चेंडूला भिरकून दिला. चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये जातो. डीप मधून क्षेत्ररक्षण येतो तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 26 धावा इथं झालेल्या आहेत. कुठल्या प्रकारचा गडी इथं बाद झालेला आहे कारण रवी आणि दिनेश चांगलं पार्टनरशिप भागीदारी इथं करतायत. जबरदस्त खेळी करून दाखवतात. आपल्या संघाला योगदान चांगलं देत आहेत. पुन्हा सज्ज होतो ज्ञानदेव पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. लेगच्या बाहेरून चेंडू पडताना दिसतोय. पंच आमच्याकडे बोलतायत. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते. अवंतर वाईटचा इशारा आहे तो यश सुनील म्हात्रे यांच्याकडून. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते.
संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27. आता मग पुन्हा एकदा एक जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. कमबॅक करतोय गोलंदाज मनोज. नंतर ज्ञानदेव चांगली आतापर्यंत गोलंदाजी करतोय. पुन्हा फुलटॉस चेंडू स्वंग करतोय. चेंडू जातो स्क्वेअर रिझन मध्ये 4 धावांसाठी. ते चेंडू फलंदाजाने फक्त आणि फक्त त्याला दिशा देऊन स्वेलेकच्या रिझन मध्ये 4 धावा इथं गाठलेल्या आहेत. 4 धावा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 31. आता मात्र चेंडूला लाभ करतो. चेंडू जातो मिड क्षेत्रामध्ये चांगलं झेल संपादन करतो. इथं खेळी समाप्त होते ती म्हणजेच रवी याची पहिला हादरा बसतोय. जय भोलेनाथ सरवली पाडा या संघाला. लगेच आम्हाला सांगितलं की रवी यांनी 10 चेंडूमध्ये 21 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. अल्पेश गायकवाड यांना कॅल्सीची गरज नाहीये. खरोखरच लगेच सांगितलं त्यांनी की 10 चेंडू फेस केलेत आणि 21 धावा केलेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा बॅटी चुंबन घेऊन जातोय. मात्र आयुष्यमान भवचा इथं आशीर्वाद देतोय. झेल सोडण्यात आलेला आहे आणि जीवनदान मिळतोय फलंदाज दिलीप याला. संदेश दिलेला आहे दिलीप याला. कुंदनजी पाटील यांचे बंधू आहेत. सोपा झेल होता. धरतीला दान केलाय आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलाय दिलीप याला. बघूया दिलीप या सोड संधीचा फायदा इथं घेतोय का नाही ते पाहायचं आहे. पुन्हा दिनेश एक चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत चांगली बॅटिंग इथं केलेली आहे. 9 धावांवर खेळत आहे. ज्ञानदेव पुन्हा एकदा चांगला चेंडू तर खोलवर टप्प्याचा चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये तो डीप मधून क्षेत्ररक्षक 1 से ज्यादा कुछ नाही. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि दोन्ही रेल्वे एकेच ट्रॅकवर जाताना दिसतात. बाद होतोय तो म्हणजेच रवी. दुसरा हादरा बसतोय. बघूया कोण बाद होतोय. पंच इशारा करतात. दिनेश मला तरी वाटतं बाद झालेला आहे. यस दिनेश हा फलंदाज बाद झालेला आहे. पहिला गडी बाद झाला होता रवी आणि दिनेश मात्र बाद झालेला आहे. ओपन जे जोडी होती ते आता मात्र पॅव्हलियनचा रस्ता तिला दाखवलेला आहे. दुसरा फलंदाज आहे तर नवीन. बघूया नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच नितीन आहे. बघूया काय झाले काय घडलंय. दोन्ही पंचांचा निर्णय कळवायचा आहे. तर दिनेश बाद झालेला आहे. 10 धावा इथं आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. 7 चेंडू फेस केलेत आणि 10 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहे. दाभडे संघाने खरोखरच 14 मिनिटात मध्ये 3 षटक संपवलेले आहेत अशा अल्पेश गायकवाड सांगतात. खरोखर जबरदस्त तेज नजर त्यांची आहे. टाइम सेट केलेला होता आणि टाइमावर सुद्धा त्यांचं लक्ष आहे. खूप चांगली स्कोरिंग करताना अल्पेश गायकवाड. शेवटचे षटक मित्रांनो बघूया. स्लॉग ओव्हर करताना दिसतोय चिंतामण. बघूया चिंता आपल्या संघाची वाढतोय का कमी करतोय ते पाहायचं आहे. चांगला चेंडू भिरकून देत आहे. चेंडू जात आहे लॉंग क्षेत्रामध्ये. उंची जास्त
मात्र क्षेत्ररक्षणला सूर्याची किरणे डोळ्यावर येताना दिसत आहेत आणि झेल हातामध्ये पडलं होतं, मात्र सोडलेलं आहे झेल. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. मग बघूया दोन्ही जे फलंदाज आहेत त्यांना आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालेला आहे, जीवनदान मिळालं आहे. बघूया दोन्हीच फलंदाज जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्या संघाला योगदान देतात ते पाहायचं आहे. चिंतामण पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र दिलीप जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही या निर्धाव चेंडूची समाप्ती. जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलेल्या मित्रांनो पाहायचं गेलं तर एक डीप मध्ये सर्व क्षेत्ररक्षण सजवलेले आहे. धावसंख्या इथं झालेल्या त्या म्हणजेच 34 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चिंतामण फुलटा चेंडू सॉंग करता चेंडू भिकून जातो. दोन्ही क्षेत्ररक्षणच्या दारमधून फरार होतोय 4 धावांसाठी. होता मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूवर नजर ठेवून चेंडूला भिरकून दिलं. दोन्ही क्षेत्ररक्षणच्या दरांमधून फरार होतं. 4 धावांसाठी जातोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 38 धावा इथं झालेले आहेत. चेंडूला भिरकून दिलाय. वाघाची धाड फोडलाय पहाड मारलाय मोठा शटार. वाघाला जर तुम्ही जखम दिली तर वाघ हा खतरनाक होणारच आहे. जीवनदान दिला होता दिलीप याला. आता तोच परिणाम इथं दिसतोय. जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय दिलीप. पुन्हा एकदा सज्ज होतोय चिंतामण. पुन्हा एकदा एक जोरात मारला चेंडू. चेंडू जाता एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. आता मात्र झेल संपादन करतोय आणि दिलीप याची खेळी इथं संतुष्ट येते. विचार डबल चौका इथं पाहायला मिळतोय असं अल्पेश गायकवाड सांगतायत. खरोखरच जबरदस्त. जिनके उंगलियों में जादू नजरे तेज. खरोखरच भिवंडी तालुक्यामध्ये एक छाप त्यांनी सोडलेली आहे. फुलटॉस चेंडू हा बोल दिली होती. चेंडूला भिरकून दिले. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. डेंजर झोड मध्ये जाताना दिसतो मात्र आपल्या घरामध्ये सही सलामत पोहोचताना दिसतोय. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 46. 46 धावा इथं झालेत आणि 47 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे वीर तानाजी दापडे या संघासमोर.
आमजी पाटील साहेब यांच्याकडून आणि यांचे सर्व खेळाडू आणि सहकार्याने जबरदस्त आच्छादन इथं आखलेलं आहे. स्वकल्पना चांगली आहे आणि जबरदस्त मनाला वेधून काढणारी स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे. मित्रांनो तुम्ही पाहताय शान स्पोर्ट धामणगाव आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये सर्व दर्शकांचा खेळाडूंचा मान्यवरांचं तसंच यूट्यूबमधून जे दर्शक आमच्या या स्पर्धेला जोडले गेले त्यांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आजचा दिवस म्हटलं की खरोखरच शुक्रवार आहे आणि आजच्या या 2025ची पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थींची सर्वांना शुभेच्छा देतोय मी स्वतः प्रमोद पाटील. तर मित्रांनो 46 धावा इथं काढले 47 धावांचं टार्गेट आव्हान इथं समोर ठेवलेलं जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघानं वीर तानाजी तापडे या संघासमोर 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. बघूया ओमसाई पिसे आज संघ कोणा बाजूला 2 हात करणार आहेत. एका बाजूला जय भोलेनाथ सरवलीपाडा तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे या दोन्ही संघांमधून कोण विजयी संपादन करतोय तो ओमसाई पिसे या संघाला समोर जावं लागेल. तर मित्रांनो जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघानं 46 धावा इथं केल्या आहेत. वीर तानाजी दापोडे या संघानं 47 धावा कशा पद्धतीने बनवते ते पाहायचं आहे. ऐकूया आपण गोड आवाजात ह्या परिस्थितीला गोड आवाज मनोज ठाकरे यांच्यातून. तर ओव्हर टू मनोज ठाकरे. या ठिकाणी शुभ आगमन होते. सन्मान्य महेशजी माली साहेबांचं आपल्या या क्रीडा मंचावरती सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम सर. ओल्या खेळाकडे आपण पाहिलं तर जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारली आहे ती म्हणजेच 46 आणि 47 धावांचं टार्गेट इथं ठेवताना पाहायला मिळतंय. निश्चितच आपण जर पाहिलं तर एक स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवत असताना दापोडे संघाने 4 षटक हे 19 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेले पाहायला मिळतात. एक यशस्वी संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. आताचा दमन दौरा संपन्न झाला. त्या दौऱ्याच्या मानकरी आपण जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजवर आपण पाहतो की सलग आपण दौरे पाहिले दमन दौरे आणि त्यातील 4 दौऱ्याचा मानकरी आपण जर पाहिला तर वीर तानाजी दापोडे या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतंय. खेळाला होते सुरुवात
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजू पाटील आणि आपण पाहिलं तर कुंदनजी पाटील आणि त्याचबरोबर गोलंदाजी धुरा आपण पाहतोय नामदेव चौधरी या गोलंदाजाच्या हातावर ते पाहायला मिळते. राजू पाटील एक चांगला खेळाडू आहे. पाहूया मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. 47 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम हाताला गेला तर वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पाहिले तर डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. अवसर आहे 2 धावा कंप्लीट करण्याचा आणि त्या 2 धावा इथं कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले जातं राजू पाटील यांच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा सज्ज होतं, तयार होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यावेळेस उडवलाय. मिस टाइम झालेला आहे. पाहूया काय घडतंय. परत आपण पाहिलं तर टप्पा पडून आता मध्ये झेल घेतला गेला आहे. निर्धावची होते सांगता. यावेळेस स्लोअरचा मारा केला होता. लेग साइडला क्लिअर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु हो तसं बॅटच्या पाठीमध्ये घेता आलं नाही. या निर्धावची इथं होते सांगता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. 47 धावांचं लक्ष्य आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल का सीमा पार? यस, जाईल सीमा पार. चौकार. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नाही. एक धावावरती समाधान. धावसंख्या पाहतोय आपण 7 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 12च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती जमा केले. शेवटचा अंतिम चेंडू आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. खास करून वीर तानाजी दापोडे संघाचा विचार केला तर यावेळेस आपण पाहतोय मिडॉनच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने षटक क्रमांक पहिलं समाप्त होते 8 या अंकावरती. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विकेट जरूर मिळाला नाही आहे परंतु एक चांगली गोलंदाजी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये नामदेव आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा ओव्हर कोण हाताळ हे पाहण्यासारखं राहील. खरं धावा ज्या आहेत त्या वाचवायच्या. आता मात्र पाहायला मिळालेल्या 39 यस 4 मिनिटांमध्ये इथं मात्र पहिलं षटक संपन्न केलं गेलं. खूप चांगल्या पद्धतीने एक कॉपरेट केले गेलं आहे आणि प्रत्येक संघाने ही कॉपरेट करणं गरजेचं आहे. कारण आपण सर्वजण आयोजक आहोत आणि आयोजन करणाऱ्या टीमची, आयोजन करणाऱ्या संघाची काय तळमळ असते तुम्हाला सर्वांस माहिती आहे. वेळेवरती सामने जर संपन्न झाले तर तुमच्यासाठी चांगलं आहे आणि कमिटीसाठी सुद्धा चांगलं आहे. त्यासाठी आपण थोडंसं स्पीडअप करणं हे गरजेचं आहे. पाहूया आता मात्र दुसरं षटक कोण घेऊन येतोय. रतन दुसरं षटक घेऊन येतोय. अजून 39 धावांची गरज आहे विजयासाठी. आपण जर पाहिलं तर म्हणजे आता मात्र 13च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. श्यामस्पोर्ट धामणगाव आयोजित आई गावदेवी चषक 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला मित्र पाहायला मिळते. सर्व गोष्टी बारकाईने पाहिल्या जात आहेत. संपूर्ण कमिटी खूप चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया खेळाला होते सुरुवात. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक लाईनला पाहता आपण कुंदनजी पाटील. चेंडू यस इथं मात्र पाहायला गेलं तर पॉइंटच्या रिझर्व मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. चेंडू काय हाताला लागत नाही. प्रभाकरांच्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 10 कदम 10 या अंकावरती जाऊन पोहोचते.
खूप चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय गणेशजी गुलवी आणि मान्य श्री दिगंबरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ती खेळपट्टी पाहायला मिळते. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातूनही दिसून येते. जागा बनवलेली आहे. पहिले सेपल झाले, क्रॉस झाले. यास मन बनवला होता, मला इथं फटका खेळायचा आहे, ध्येय गाठलं होतं की मी या ठिकाणी मारू शकतोय आणि बिग हिट षटकार. एक चांगला फटका पाहायला मिळतो. इथं मात्र आपण पाहिले तर बिग हिट षटकार लागला गेला. 16 या अंकावरती धाव फलक जाऊन पोचले गेले. कुठेतरी धावा कमी होत्या. इथं मात्र जागा बनवली आणि मन बनवला. मागणी तसा पुरवठा षटकार. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट झालेली आहे. चेंडू काय फेकता मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा मानस धरला होता कुंदन पाटील यांनी, परंतु आपण पाहिलं तर एकच धाव समाधान मानलं गेलं आहे. एका धावेने धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचते. राजू पाटील यांनी आपल्याकडे स्ट्राईक राखली गेली आहे. पाहूया या स्ट्राईकचा कितपर फायदा उचलला जाईल. यावेळेस खोदून काढले चेंडूला ऑन साईडला लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळते. काय घडतं पाहूया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरथ्रोचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चितच थोडासा दबाव प्रेशर टाकला गेला आणि त्या प्रेशरमध्ये या 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. पाहू शकता आपण 19 या अंकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेब मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी चालू असलेला सामना आणि आम्हा कमेंट्री पॅनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद प्रमोदजी भोईर साहेब. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पाहू शकता आपण उडवला आहे. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. दुरून क्षेत्ररक्षक येतोय प्रभाकर आणि इथं मात्र पाहिलं गेलं तर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चोटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला गेला. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. नव्हती. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवले, उडवलाय. यावेळेस काय घडतं पाहूया. इथं मात्र आपण जर पाहिले तर झेल खूप चांगला घेतला गेला, परंतु नियंत्रण काही राखता आलं नाहीये दिलीप यास आणि चेंडू मात्र सीमा पार. बिग हिट षटकार. आणि सन्मानाकडे आमच्या गावातील एक उत्कृष्ट नागरिक आणि या परिसरामध्ये ज्यांच्या नावाचा आदराने उल्लेख केला जातो असे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय महेशजी माली साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचा करूया आपण येतो स्वागत आणि सन्मान. सन्माननीय यशवंतजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सत्कार मूर्ती आपण पाहू शकता. खूप चांगले व्यक्तिमत्व सन्माननीय महेशजी माली साहेब त्यांचा केला जातोय. येतो स्वागत आणि सन्मान. भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की अतिथी देवो भव आणि आलेल्या मान्यवरांना येतोजीचा मान सन्मान दिला जातोय. तसेच या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय बबनजी पाटील साहेब आहेत. त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी यशवंतजी पाटील साहेबांना विनंती करतोय
की सन्माननीय बबनजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बबनजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. प्लीज वेळ कमी खर्च करायचा आहे. धावसंख्या जी आहे धावफलकावरती लागली गेली आहे ती 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र विजयाचं जे समीकरण आहे ते म्हणजे 21 धावांचं. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावांची गरज विजयाचं समीकरण. चला फिल्डिंग प्लेस सजून घ्यायची आहे. पंचाने विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. राजू पाटील यांना काहीतरी दुखापत झाली असावी म्हणून आपण पाहतोय की डॅगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतंय. आणि त्यांच्या जागेवरती ज्ञानदेव पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये आपण पाहिले तर 26 बनवले. 47 धावांचं लक्ष असताना प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला गेले तर रवी हा नेहमी चांगला खेळ करतोय. आजही या ठिकाणी 21 धावांचं योगदान दिलं. दिनेश हा मात्र एक चांगला फलंदाज आहे परंतु त्याला खासं काय करता आलं नाहीये. भरपूर चेंडूंचा सामना केला परंतु फक्त 10 धावा जमा केल्या. आता झालेल्या दमन दौरा संपन्न झाला त्या दमन दौऱ्यामध्ये 50 झलकवण्याचा मानकरी सुद्धा ठरला होता परंतु या मॅच मध्ये काही खासं करता आलं नाही आहे. दिलीप यांनी मात्र चांगली फलंदाजी केली. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा जमून 47 धावांचं टार्गेट सेट केलं. आणि आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि तिसरं षटक साईनाथ यांच्या माध्यमातून हाताळण्यात येते. अतिशय महत्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये जेवढ्या तुम्ही धावा कमी खर्च कराल येणाऱ्या गोलंदाजाला त्याचा प्लॅटफॉर्म चांगला निर्माण होईल. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेचून काढलेला आहे. पाहुया चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतो का. धाडसी निर्णय परंतु इथं मात्र पाहतोय आपण फलंदाज यस बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. धाव घेणं योग्य होतं का हा प्रश्न निश्चित पडला असेल परंतु काही हरकत नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिंतामण येतोय. याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे परंतु नेहमी म्हणत असतं की एखाद्या माठाला छोटासा छिद्र पडलं ना तर त्यातील पाणी गळायला वेळ लागत नाहीये. आताच आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट गेलेले आहेत. कुंदन पाटील चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होते. इथं मात्र पाहू शकता अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. निर्धावचे होते सांगता. साईना त्याकडे ती कला आहे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून आपण पाहतोय निर्धावची सांगता होते. धावसंख्या आपण पाहतोय 27 अंकावरती. पुढील चेंडू आता मात्र हाही चेंडू चांगला होता परंतु स्केवले कांबरच्या रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु दोन्ही फलंदाजांनी नाकारलं गेलं. एका धावावरती समाधान. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. 28 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. अजूनही जर विचार केला आपण तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण 19 धावांचं. या 3 चेंडूमध्ये जर अजून कमी धावा खर्च केल्या तर निश्चित कुठेतरी मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. पहिला मॅच आपण पाहिला तर 34 धावांचं पाहायला मिळालं होतं. हा 47 धावांचा आहे. यावेळेस उडवला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु समाधान एकावरती मानावं लागेल कारण क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळालं. गोलंदाजीला दाद द्यावी लागेल. प्रशंसा करावी लागेल. कुठेतरी महत्वपूर्वक षटक असतं या 4 षटकांमध्ये. अंतिम षटकाच्या अगोदरचं अर्थात तिसरं षटक
आणि तो षटक हाताळताना खूप परिश्रम घ्यावा लागतात, कारण तिथं धावा थांबवणं गरजेचं असतं, कारण शेवटच्या षटकामध्ये किती धावांची गरज असेल हे त्या षटकानंतर समजते. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, अधिक उंची लांबी गाठील का या चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. गुड अँड वेल पाहायला मिळत होतं. षटकार येतोय, षटकारच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 35 धावा लागली गेली आहे. अजूनही 12 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 7-12 हा इक्वेशन आलेला आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हा चेंडू पाहूया कुणाच्या बाजूने लागतोय. यावेळेस उडवलंय, बडे शॉट. क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहिले, चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. अजून एक ब्लास्ट, षटकार. हे तर प्लीज आपण वेल न दौडता लगेच टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. आता मात्र आपण जर पाहिले तर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 धावेची गरज आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय बालाराम. 6 धावा थांबल्या जातील की या कुठल्या जातील येणारा काल सांगून जाईल. परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारचा प्रेशर न घेता चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 47 धावांचं लक्ष होतं. धावा भरपूर होत्या, परंतु कुठल्या प्रकारचा दबाव, मानसिक प्रेशर नाही आणि प्रत्येक जो येतो तो चांगला खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर आज कुंदनजी पाटील साहेबांनी सुद्धा खूप प्रभावित केलं. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानदेव यांच्या बॅटमधून 2 आणि तर मात्र पाहायला मिळतंय लेट केलं होतं, टायमिंग सेट केलं होतं आणि वेल कट केलं होतं. चेंडू मात्र पाहायला मिळते थर्डमॅनच्या रिझनला ट्रॅव्हल्स होतंय आणि या दरम्यान आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट केल्या जातं. ही जोडी आहे, ही खूप चांगली जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांकडे चांगली आहे, चांगली क्षमता आहे. मोठे पटके सुद्धा खेळू शकतात, एकवीर दुहेर धावसंख्या सुद्धा पूर्ण करू शकतात. इथं पाहिलं तर 3 धावा या चेंडूवरती जमा केल्या गेल्या. 3 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 44 या अंकावरती जाऊन पोहोचते, म्हणजे आता 3 धावांची गरज आहे. या वेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. पॉइंटच्या रिजन मध्ये डीपला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहायला गेले तर सहजरित्या पूर्ण केला जातोय. स्कोर इक्वल झालेला आहे. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र एका धावेची गरज आहे. चला पिशे संघानायक आपण या दमन दौऱ्याचा मानकरी खास करून म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पूर्ण सीझन दमन दौऱ्यापर्यंत त्यांचा खराब गेला होता. आलोचना होत होती या संघाबद्दल की दमन दौऱ्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, परंतु दमन दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांच्या ज्या प्लेयरची जी शक्ती आहे ती दुगिणित होते आणि खूप चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी सुद्धा पाहू शकता जी दमन दौऱ्याचा आत्मविश्वास आहे तो या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. कारण जय भोलेनाथ सरवलीपाडा हा साधा संघ नाही आहे, बलाढ्य संघ आहे. त्या संघासमोर खेळत असताना उत्तम कामगिरी आणि विजय संपादन केला जातोय.
तर चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी ज्ञानदेव आपण यायचं आहे. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्या जोरावरती आपण पाहिलं तर या सामनावीराचा पुरस्कार पटकावला जातोय. त्याचबरोबर आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. ओम साई पिछे संघाचा संघ नायक इथं उपस्थित झालेला आहे. तर प्लीज आपण लगेच या नाणेफेकीसाठी. ज्ञानदेव आपण या प्लीज. आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. स्वतः संघ नायक आहेत आणि संघ नायक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.